नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ओके, नक्की काय पाहणार आहोत या अपडेटमध्ये आपण. आता कोणकोणत्या न्यूज अपडेट नवनवीन आलेले आहेत ते सुद्धा बघूयात. आता संसदेत सादर करण्यात आलेले वंदे मातरम विधेयक याविषयी थोडंसं आपण जाणून घेणार आहोत. तसेच या विधेयकामागील उद्देश आणि महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तसेच संजय राऊत यांनी मोदी आणि अमित शहा यांना दिलेले आव्हान कोणते आहे नक्की, आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाच्या बैठका याबद्दलही आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तसेच अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यातील मोठ्या घोषणा याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे 20 जुलै संदर्भात, ती म्हणजेच की 20 जुलै 2026 रोजी सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर केलेले आहे. आणि हे जे विधेयक आहे ते सादर होताच देशभरात त्याचीच चर्चा सध्या सुरू झालेली आहे. ओके, आता या विधेयकाचा नक्की मुख्य उद्देश कोणता आहे ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत. आता या विधेयकाचा प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे की आता राष्ट्रगीत जनगण मनला ज्या प्रकारचे कायदेशीर संरक्षण आहे त्याच प्रकारचे संरक्षण वंदे मातरमलाही देणार आहे. ओके, आणि सरकारच्या मते देशाच्या राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित प्रतीकांचे संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी ही जी सुधारणा आहे ती करण्यात येत आहे. आता कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. ओके, आता या विधेयकानुसार बेसिकली जर कोणी राष्ट्रगानाचा अपमान केला किंवा राष्ट्रगान किंवा वंदे मातरमच्या सादरीकरणात अडथळा निर्माण केला त्यांनी, तर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते. ओके, आणि या कायद्यानुसार 3 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ही देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि बेसिकली ही सुधारणा 1971च्या प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्टमध्ये करण्यात येणार आहे. ओके, आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर या विधेयकावर विरोधकांनाही जोरदार प्रतिक्रिया दिलेली आहे. ओके, आता संजय राऊत शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना थेट आव्हान दिलेले आहे. राऊत म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टेलिप्रॉम्प्टर शिवाय वंदे मातरम म्हणून दाखवण्याचे आव्हान देतो. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण थोडेसे तापलेले दिसून येत आहे. ओके, आता संजय राऊत यांनी टीका नक्की का केली याविषयी जर बघितलं आपण तर संजय राऊत यांच्या मते सरकार वंदे मातरमला राष्ट्रगीतासारखा दर्जा देण्याची भूमिका घेत असताना त्यामागील भूमिका दांभिक असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि यामुळे या विधेयकावर राजकीय वाद आहे तो सुद्धा निर्माण झालेला आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे तिसरी अपडेट याबद्दल जर सांगायचं झालं तर दिल्लीमध्ये बेसिकली भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या महत्त्वाच्या बैठका देखील पार पाडलेल्या आहेत. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, संघटन सरचिटणीस BL संतोष हे जे प्रमुख नेते होते ते उपस्थित होते. ओके, आता या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली तर सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या टीमला अंतिम स्वरूप देणे यावर सविस्तर चर्चा यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आता तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असल्याचेही राजकीय वर्तुळात सांगितलेले आहे. ओके, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे. आणि आता ही चौथी लेटेस्ट अपडेट आहे ती म्हणजेच की 19 जुलै 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथे महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. मिष्टी दोई उत्पादन केंद्राची पायाभरणी याबद्दल ही अपडेट आहे. आता अमित शहा यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या मिष्टी दोई उत्पादन केंद्रांची पायाभरणी करण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत असल्याचे सांगितलेले आहे. ओके, आता तसेच शब्द श्लोक भाषा संग्रहालयाचे उद्घाटन याविषयी सुद्धा अपडेट आहे. आता याच दौऱ्यात झालं काय की कोलकात्यातील नॅशनल लायब्ररीमध्ये भारताच्या पहिल्या इमर्सिव्ह भाषा संग्रहालय शब्दलोकचे उद्घाटन करण्यातसुद्धा आले. आणि या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतातील विविध भाषांचा इतिहास, संस्कृती आणि भाषिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना अनुभवता येणार आहे. ओके,
तर मित्रमंडळींनो 20 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित या सर्व महत्त्वाच्या घडामोडी होत्या. यामध्ये संसदेतील वंदे मातरम विधेयक असेल किंवा त्यावरील राजकीय प्रतिक्रिया, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठका आणि अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यातील महत्त्वाचे कार्यक्रम असतील यांचा आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.